विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ योगिता दीपक पाटील या व्हिडिओ तासिकेमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कोविड-19 विषाणूच्या प्रसारामुळे आपली शाळा जरी बंद असली तरी आपले शैक्षणिक वर्ष मात्र सुरू होत आहे. आपले शैक्षणिक वर्ष हे व्हिडिओ तासिकेद्वारे सुरू होत आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी पुस्तकं विकत घ्यायची आहे आणि प्रत्येक तासाला जे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत म्हणजे शिकणार आहोत ते पुस्तकामध्ये बघायचे आहे. व्हिडिओ तासिका प्रत्येक विद्यार्थ्याने बघणे अतिशय गरजेचे आहे. हे आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगायचे आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील 6वे प्रकरण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स वनस्पतीचे वर्गीकरण हे अभ्यासणार आहोत. ओके, बी रेडी. नाउ वी सी. वनस्पतीचे वर्गीकरण अभ्यासनापूर्वी सजीवाच्या वर्गीकरणाची गरज का भासली हे आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण सायन्स 2 यामधील 6वे प्रकरण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणजेच वनस्पतीचे वर्गीकरण हे अभ्यासणार आहोत. या प्रकरणामध्ये म्हणजेच किंगडम प्लांटी इज क्लासिफाईड इंटू 2 सब किंगडम्स, दॅट इज जिम्नोस्पर्म्स अँड अँजिओस्पर्म्स. हे 2 भाग आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स याचा अभ्यास करण्या अगोदर आपण सुरुवातीला बघणार आहोत व्हाय देअर इज अ नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपण ते बघूया. We learned that all living organisms on earth have adopted according to geographic region, foodization and defense also. While adopting, many differences are observed in living organisms of same species too. Living organisms are found on the earth including land and sea also. To study such vast number, it was essential to divide them into groups. So, groups and subgroups were created considering the similarities and difference among the living organism. The process of dividing living organism into groups and subgroups is called biological classification. म्हणजे आपण बघितलं आहे की भौगोलिक प्रदेश तसेच अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवांमध्ये अनुकूलन झालेले आढळते. अनुकूलन साधताना एकाच जातीच्या सजीवांमध्येही विविध बदल झालेले दिसतात. 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 म्हणजे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहे. एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटामध्ये विभागणी व्हायला हवी अशी गरज त्या काळी भासली. म्हणून सजीवांतील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट आणि उपगट करण्यात आले. सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असं म्हणतात. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सजीवांचं वर्गीकरण करण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी अभ्यास केला, खूप प्रयत्न केले आणि ते प्रयत्न करून त्यांनी क्लासिफिकेशन मांडलं. तसंच प्रत्येक शास्त्रज्ञाने आपलं मत मांडलं. आपण याचा थोडक्यात इतिहास बघणार आहोत. कार्ल लिनियस इन 1735 डिवायडेड द लिव्हिंग वर्ल्ड इन 2 किंगडम, दॅट इज व्हेजिटेबिलिया अँड ॲनिमिलिया. आफ्टर देन नेक्स्ट सायंटिस्ट इज हेकेल in 1866 considered 3 kingdoms, Protista, plants and animals. In 1925, Chatham created 2 groups, prokaryotes and eukaryotes. In 1938, Copeland divided the living organism into 4 kingdoms, that is Monera, Protista, plant and animals. म्हणजे 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीवांना 2 सृष्टीमध्ये विभागले, ते म्हणजे वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी. इसवी सन 1866 साली हेकेल यांनी 3 सृष्टीमध्ये भाग केले, ते म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. इसवी सन 1925 मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे 2 गट केले, ते म्हणजे आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. इसवी सन
38 म्हणजेच इसवी सन 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले. ते म्हणजे मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. रॉबर्ट विटाकर हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ होते, म्हणजेच इकॉलॉजिस्ट होऊन गेले. त्यांनी इसवी सन 1969 मध्ये सजीवांची 5 गटामध्ये विभागणी केली आणि त्यानुसार सजीवांच्या वर्गीकरणाची सुरुवात झाली किंवा त्यांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. फॉर द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विटाकर कन्सिडर सम क्रायटेरिया. नाव वी सी. फर्स्ट वन इज कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. म्हणजेच यामध्ये प्रोकॅरियोटिक आहे सेल स्ट्रक्चर की यूकॅरियोटिक आहे हे बघण्यात आलं. प्रोकॅरियोटिक मीन्स प्रो मीन्स प्रिमेटिव्ह सेल अँड कॅरियोटिक मीन्स सेल, सर्वात प्रथम आढळलेल्या सेल. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, दॅट मीन्स दे मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. युनि मीन्स सिंगल सेल, मल्टी मीन्स मेनी सेल. आफ्टर देन मोड ऑफ न्यूट्रिशन, सपोज plants are autotropics, they perform photosynthesis. After then fungi, they are saprophytic, they perform their nutrition by absorbing from dead organism. Animals heterotrophic and digestive. After then lifestyle, plant are producer, animals are consumers, fungi are decomposer. And last one criteria is phylogenetic relationship, that means they may be prokaryotic or eukaryotic or unicellular or multicellular. म्हणजे विटाकर यांनी काही निष्कर्ष विचारात घेतले आणि त्यानुसार लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव यांचं वर्गीकरण केलं. त्यांनी पहिला जो क्रायटेरिया घेतला म्हणजे निष्कर्ष घेतला किंवा निकष घेतला तो म्हणजे पेशीची जटिलता. म्हणजे ती पेशी जी आहे ती आदिकेंद्रकी आहे की दृश्यकेंद्रकी आहे. सजीवांचा प्रकार म्हणजे जटिलता एकपेशी आहे की बहुपेशी आहे, म्हणजे एका पेशीने बनलेला आहे की जास्त पेशींनी बनलेला आहे. त्यानंतर पोषणाचा प्रकार कोणता आहे, जर वनस्पती असेल तर स्वयंपोषी आहे का, प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया त्या करता आहे का. त्यानंतर जर कवके असतील तर ते परपोषी असतात, ते मृतजीवी असतात, ते अन्न शोषण करण्यासाठी मृत प्राण्यांचा किंवा वनस्पतींचा आधार घेत असतात. प्राणी जे आहे हे भक्षण करत असतात म्हणजे ते परपोषी असतात. त्यांची जीवन पद्धती जर बघितली तर ते उत्पादक आहे, जर वनस्पती असतील तर ते उत्पादक असतात, भक्षकामध्ये प्राणी, त्याच्यानंतर विघटकामध्ये कवके. त्याच्यानंतर वर्गानुवांशिक संबंध म्हणजे ते आदिकेंद्रकी आहे की दृश्यकेंद्रकी आहे, एकपेशी आहे की बहुपेशी आहे. अशा पद्धतीने विटाकर यांनी सजीवांचं वर्गीकरण करताना हे सर्व निकष हे विचारामध्ये घेतले आणि म्हणूनच त्याला पंचसृष्टी वर्गीकरणाची पद्धत म्हणतात. ही पद्धत आपण आता अभ्यासणार आहोत. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड इनटू 2 पार्ट्स. फर्स्ट वन इज अ प्रोकॅरियोट्स अँड सेकंड वन इज यूकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स consist of only primitive unicellular organism and kingdom first Monera consists of all primitive unicellular organism. Eukaryotes further classified into 2, that is unicellular and multicellular. Unicellular organism belonging to the kingdom 2, that is Protista. Multicellular further classified into 3 kingdom, that means fungi, plantae and animalia. Fungi kingdom consists of organism. They all consist of cell wall, but organism cannot perform photosynthesis. Kingdom Plantae consists of cell wall present and organism can perform photosynthesis. And in Animalia there is no cell wall. म्हणजे सजीवांचं वर्गीकरण हे 2 भागांमध्ये होतं. एक म्हणजे आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकीयमध्ये सर्व एकपेशी येतात आणि याच्यामध्ये सृष्टी एक मोनेरा येते. दृश्यकेंद्रीमध्ये परत त्याचं वर्गीकरण केलं जातं एकपेशीय आणि बहुपेशीय. यामध्ये एकपेशीय मध्ये येणारे सर्व सजीव जे आहेत ते आहेत प्रोटिस्टा म्हणजे सृष्टी 2 प्रोटिस्टा. बहुपेशीय या सजीवांचे वर्गीकरण पुन्हा 3 सृष्टीमध्ये होतं. पहिली सृष्टी आहे कवके. याच्यामध्ये पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे असे सजीव येतात.
नंतर सृष्टी 4 याच्यामध्ये वनस्पती येते, म्हणजे सृष्टी 4 ही वनस्पती सृष्टी आहे. याच्यामध्ये पेशीभित्तिका असणारे व प्रकाश संश्लेषण करू शकणारे असे सर्व सजीव येतात. सृष्टी 5 मध्ये म्हणजे प्राणीमध्ये पेशीभित्तिका नसणारे असे सजीव येतात. याप्रमाणे हे जे वर्गीकरण पद्धती आहे, या वर्गीकरण पद्धतीला पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती म्हणतात. आता आपण किंगडम फर्स्ट मोनेरा याचे गुणधर्म अभ्यासणार आहोत. ऑल टाइप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लुडेड इन दिस किंगडम मोनेरा. नाउ वी सी characteristics. All the organism are unicellular. That means their body is made up of only single cell, and single cell can control all the functions of body. Next one is they may be autotrophic or heterotrophic. Autotrophic means they perform the function of photosynthesis and they prepare their food. Heterotrophic means they दुसऱ्यावर अन्नासाठी अवलंबून राहतात. These are prokaryotic cell without distinct nucleus or cell organelles. म्हणजे त्यांच्यामधला न्यूक्लियस जो आहे तो वेल डेव्हलप नसतो. सृष्टी मोनेरा यामध्ये येणारे जे सजीव आहे यामध्ये जीवाणू तसंच नीलहरित शैवाल यांचा समावेश होत असतो. हे सर्व सजीव एकपेशी असतात, म्हणजेच एकाच पेशीने बनलेले असतात. स्वयंपोषी किंवा परपोषी असतात, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात किंवा अन्नासाठी दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतात. हे आदी केंद्रकी असून पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंगके त्याच्यामध्ये नसतात. म्हणजे त्यांच्यामधलं जे केंद्रक आहे ते असं सुस्पष्ट दिसणारं नसतं किंवा त्याभोवती असणारं जे आवरण आहे ते पण आपल्याला व्यवस्थित दिसत नाही. या सृष्टी मोनेरामध्ये येणारे जे सजीव आहेत त्याची आपण काही उदाहरणं बघूया. बघा, तुम्हाला इथे एक इमेज दाखवलेली आहे. त्या इमेजमध्ये वेगवेगळे जे सजीव आहे या मोनेरा सृष्टीमधील ते दाखवलेले आहेत. पहिला बघूया, स्ट्रेप्टोकॉकस निमोनी, त्याच्यानंतर आहे स्टेफायलोकॉकस ऑरियस, त्याच्यानंतर साल्मोनेला टायफी, क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम, विब्रिओ कोलेरी आणि दुसरे सुद्धा दिलेले आहेत. हे सगळे जे सजीव आहेत हे मोनेरा किंगडम मधले आहेत. आता आपण दुसरं किंगडम बघणार आहोत, प्रोटिस्टा. हे जे प्रोटिस्टा आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया आपण. Protista are single-celled organisms with well-defined nucleus enclosed in a nuclear membrane. म्हणजेच यांच्यामधला जो न्यूक्लियस आहे त्याच्याभोवती मेम्ब्रेन असतं आणि वेल डिफाईन असं न्यूक्लिअर मेम्ब्रेन आपल्याला दिसून येतं. दे हॅव सिडोपोडिया ऑर हेअर लाईक सिलिया ऑर व्हिप लाईक फ्लॅजेला फॉर लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे हालचाल करणे. सिडोपोडिया, सिडो मीन्स फॉल्स, पोडा मीन्स पाय, तर नकली असा पाय यांच्यामध्ये असतो की जो लोकोमोशनसाठी ते वापरत असतात. इन देम सम आर ऑटोट्रॉप्स, फॉर एक्झाम्पल युग्लिना, वॉलवॅक्स, they contain a chloroplast for a function of photosynthesis. Heterotrophs, for example, amoeba and paramecium, they cannot perform the function of photosynthesis. सृष्टी प्रोटिस्टा जी आहे याच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम आढळतात त्यांची लक्षणं जर आपण बघितली तर प्रोटिस्टा सृष्टीमधील सजीव एकपेशीय असून त्यांच्यामध्ये जी पेशी असते त्या पेशीमध्ये केंद्रक जे असणार आहे तर ते पटलबद्ध असतं, म्हणजे त्या केंद्रकाभोवती एक आवरण असतं आणि त्यांची सर्व शरीराचं जे फंक्शन आहे ते कंट्रोल करण्यासाठी एक अशी पेशी असते, म्हणून त्याला एकपेशीय म्हणतात. प्रचलनासाठी छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका ह्या असतात, म्हणजे हालचाल करण्यासाठी त्यांना हे 3 अवयव दिलेले असतात. छद्मपाद म्हणजे पायासारखा अवयव आणि रोमके आणि कशाभिका यांचा उपयोग करून ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. त्यांच्यामध्ये काही स्वयंपोषी असतात, उदाहरणार्थ युग्लिना, वॉलवॅक्स यांच्यामध्ये हरितलवके असतात प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी. काही परपोषी सुद्धा असतात, उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम इत्यादी. तुम्हाला इथे इमेज दाखवलेली आहे, त्या इमेजमध्ये एक हे दाखवलं आहे ऑर्गॅनिझम, तो आहे अमिबा बघा. त्याच्यानंतर पॅरामेशियम पण आहे, युग्लिना आहे, वॉलवॅक्स आहे. हे जे आहे हे सगळे ऑर्गॅनिझम जे आहे म्हणजे सजीव जे आहे ते प्रोटिस्टा सृष्टीमध्ये येतात. किंगडम फंजाय याचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. फर्स्ट वन इज दे आर नॉन ग्रीन, दॅट मीन्स दे कॅनॉट परफॉर्म द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस ॲज in them there is no present chlorophyll pigment. Eukaryotic
That means it consists of nucleus with well-developed membrane. Heterotrophic organism म्हणजेच these are non-green eukaryotic heterotrophic organism. Heterotrophic means दुसऱ्यावर अन्नासाठी अवलंबून असतात. Most of them are saprotrophs. That means they feed upon decaying organic matter. म्हणजे कुजलेल्या पदार्थांवर ते जगत असतात. Their cell wall is made up of tough and complex sugar called as a chitin. म्हणजे त्यांच्यावरचं जे कव्हर असतं ते कायटिनने बनलेलं असतं. हे कायटिन हे जे आहे ते कॉम्प्लेक्स शुगरचा असं कव्हर असतं त्यांच्यावर. सम फंजाय आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. त्या सायटोप्लाझममध्ये यांच्या भरपूर असे न्यूक्लियस असतात. जर आपण याचे एक्झाम्पल बघितले तर ईस्ट, त्याच्यानंतर ॲस्परजिलस, त्याच्यानंतर आहे पेनिसिलियम, मशरूम एटसेट्रा. कवक हे जे आहे यांचे जर आपण लक्षणं बघितले तर कवक सृष्टीमध्ये परपोषी, नंतर असंश्लेषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, व दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश होतो. दृश्य केंद्रकी म्हणजे ज्यांच्यामधलं जे केंद्रक आहे हे आपल्याला सुस्पष्टपणे दिसतं. बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहे, म्हणजेच कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर ते जगत असतात, म्हणूनच त्यांना मृतोपजीवी म्हणतात. कवकांची पेशीभित्तिका ही कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. म्हणजे त्यांची जी पेशीभित्तिका असते ती कडक अशा आवरणाने बनलेली असते आणि त्या आवरणाचं नाव आहे कायटिन. काही कवक हे तंतुरूपी असून आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. याचं जर आपण उदाहरण बघितलं तर बेकर ईस्ट म्हणजे किण्व, पाव बनवण्यासाठी जे वापरलं जातं ते, बुरशी, त्याच्यानंतर ॲस्परजिलस, पेनिसिलियम, भूछत्रे इत्यादी. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण येथे थांबणार आहोत. पण आज आपण काय शिकलो हे आपण थोडक्यात बघूया. आज आपण बघितलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यांच्या क्लासिफिकेशनची का गरज होती. त्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम यांचं क्लासिफिकेशन प्रोकॅरिओट्स, युकॅरिओट्समध्ये झालं. प्रोकॅरिओट्स फर्दर क्लासिफाईड इंटू युनिसेल्युलर. युनिसेल्युलर बिलॉंग टू किंगडम मोनेरा. युनिसेल्युलर बिलॉंग्स टू किंगडम प्रोटिस्टा. मल्टीसेल्युलर क्लासिफाईड इंटू 3 किंगडम, दॅट इज फंजाय, प्लांटी अँड ॲनिमिलिया. म्हणजे आपण इथे बघितलं की सजीव यांचं वर्गीकरण आधी केंद्रकी, दृश्य केंद्रकी, त्याचप्रमाणे आधी केंद्रकीमध्ये सर्व एकपेशीय सजीव येतात. सृष्टी मोनेरामध्ये एकपेशीय सजीव येतात. नंतर दृश्य केंद्रकीय यांचं विभाजन हे एकपेशीय बहुपेशीयमध्ये होतं. एकपेशीयमध्ये प्रोटिस्टा ही सृष्टी येते. बहुपेशीयमध्ये सृष्टीचं वर्गीकरण होतं. सृष्टी कवके, नंतर सृष्टी वनस्पती आणि सृष्टी प्राणी. आजच्या तासिकेमध्ये आपण सर्व या टॉपिक्सचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही माहिती लिहू शकता. तुम्हाला क्लासवर्कच्या वहीमध्ये नोट्स लिहायचे आहे आणि शिकवलेला भाग हा नियमित वाचायचा आहे. आपण पुढील तासिकेमध्ये नेक्स्ट टॉपिक म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, वनस्पतीचं वर्गीकरण हे डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही घरीच राहा, आरोग्याची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. ओके, बाय.